सावकाश सावकाश उतरा. हा दीपू बघ बघ बाबांना बघ जरा. दादा किती झाले? आई मी देते. हा देते देते बा. दीपू साळगावकर तुम्ही बाबांना घेऊन सावकाश वर या. हा तोपर्यंत दीदी आणि मी पुढे जातो. दीदी चल आपण भाकर तुकडा आणि औषधाची तयारी करू. सावकाश या. चल चल. बाबा तुम्ही आलात, बरं वाटतंय ना आता? लपडेवाली पोरीचा बाप बघा रे. अरे बोलायचं तर समोर येऊन बोला ना. साळगावकर जाऊ दे. सर या. दीदी मी औषधाची तयारी करते. तू गोडाचं काहीतरी करायला घे. हा काय करूयात? शिरा करूयात का? बर हा कर. आई अगं रवाच संपलाय. अरे देवा हो का? आई साखर सुद्धा संपली आहे. आई गव्हाचं पीठ सुद्धा नाही आहे. महिनाभर काटकसर करून घर चालवलं, सगळं पुरवून पुरवून वापरलं, पण हे आजारी पडल्यापासून घराकडे पार दुर्लक्ष झालं माझं. आई ते म्हणतात ना, आई आजारी पडली की अख्खं घरच आजारी पडल्यासारखं वाटतं, आणि बाबा आजारी पडले की घर कोलमडूनच जातं ग. दीदी हे सगळं बाबांना नको कळायला. हा बाबांसमोर हसत मुखाने राहायचं. अजिबात त्यांना टेन्शन नाही यायला पाहिजे. सर मी आलोच. काय काय सर? इंदिरा यार सरांच्या घरात फार खडखडाट झाला यार. म्हणजे साध्या साध्या गोष्टी असतात ना, साखर तेल मीठ तूप, ते पण नाहीये. काय करायचं? काम कर, सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या घेऊन ये. आणि आई थोड्या थोड्या चाळ. खूप काय आणलेलं सरांना नाही आवडणार. अहो थांबा 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 थांबा. कशाला हे औक्षण वगैरे? एका युद्धावरून आलोय का मी? तसं नव्हे, नसतं केलंस तरी चाललं असतं. वासू द्या ना. या आता सानिकाला सुद्धा ओवाळा म्हणावं. देशपांडे सर, तुम्हाला बघून मनापासून आनंद झाला. आता काळजी घ्या.
कसं आहे ना, सगळं काही आपल्या हातात नसतं आणि सगळ्यांवरती आपला ताबाही नसतो. तेव्हा आपण आपली कर्म करत राहायची, बाकी सगळं देवावर सोडून द्यायचं. कर्माचीच तर फळं भोगतायत. बरोबर आहे काकू, कर्माची फळं प्रत्येकालाच भोगावी लागतात. फक्त एका गोष्टीची आठवण करून द्यायची होती तुम्हाला. काही वर्षांपूर्वी तुमचा मुलगा अजय खेळताना पडला. कोणी नव्हतं तुमच्या घरी, ह्यांच्यापैकी कोणीही मदतीला आलं नाही. माझ्या बाबांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. तो बरा होईपर्यंत बाबांनी त्याची काळजी घेतली. नाही, बाबांनी मदत केली म्हणून तुम्ही सगळ्यांनी मदत करावी अशी अपेक्षा नाहीये. पण त्या दिवशी जेव्हा बाबांना हार्ट अटॅक आला तेव्हा तुमच्यापैकी कोणीही आलं नाही मदतीला. इथे सगळे दारात उभे राहून तमाशा बघत होते. दुसऱ्यांना टोमणे मारून तुम्हाला आनंद मिळत असेल, पण समोरच्याला त्याचा त्रास होऊ शकतो हे प्लीज लक्षात घ्या. तुमच्या या अशा वागण्यामुळे, तुमच्या टोमण्यांमुळे माझे हे बघा, मी विनंती करते तुम्हाला, प्लीज इथून जा. अहो, मलथी आले आले तू माझी दृष्ट काढलीस. दृष्ट मला नाही, या घराला लागले. काहीतरी वेगळंच दिसतंय. सगळं तुटून गेल्यासारखं. मी हरलो मालती, हरलोय मी. बाबा कधीच हरत नसता. तळहाताच्या फोडासारखं जपलंय तुम्ही आम्हाला. कधी सावली होऊन तर मायेची ऊब बनून तुम्ही कायम आम्हाला उराशी घेऊन बसलाय. वादळ वारा काहीही येऊ दे, बाबा शूरवीरासारखे उभे असतात. कारण ते कधीच हरत नसतात. मुलांसाठी स्वतः 2 घास कमी खायचे आणि विचारलं ना तर पाणी पिऊन खोटा ढेकर द्यायचे. दिवस रात्र फक्त एकच ध्यास की माझी मुलं मोठी व्हायला हवी. मुलांना तुपाशी ठेवून स्वतः उपाशी राहिला. बाबा कधीच हरत नसतात. ताई,
सर मी येतो आता. अरे साळगावकर, नाही असं कसं, मी खायला करते ना तुझ्यासाठी काहीतरी. नाही खायला काही नको काकू, मी निघतो आता. अरे तू इतकं केलंस आमच्यासाठी, निदान चहा तरी घेऊन जा. अहो काकू खरंच काहीच नको मला. काय झालं बाबा, कसला विचार करताय? दीपू काहीतरी बदलल्यासारखं वाटतंय मला. म्हणजे घर तेच आहे, माणसं तीच आहेत, घरातील वस्तू त्याच आहेत, तरी पण काहीतरी बदललंय. तडा गेल्यासारखं वाटतंय. बाबा काहीही बदललेलं नाहीये. तुम्ही उगाच जास्त विचार करून ना स्वतःला त्रास करून घेताय. आणि मी आहे ना तुमच्यासोबत, आम्ही सगळे आहोत ना तुमच्यासोबत. हे डॉक्टरांनी काय सांगितलंय, अजिबात ताण घ्यायचा नाही. त्यामुळे आता ह्या सगळ्याचा विचार करून अजिबात त्रास करून घेऊ नका. आपण नको करूया ह्या सगळ्याचा विचार. आणि राहिला प्रश्न तडा गेल्याचा, तर तो या फोटो फ्रेमला गेलाय. आपल्या कुटुंबाला नाही. हे बघा, आपण सगळे तसेच आहोत, काहीच बदललेलं नाही. आणि बाबा, मला ऍक्च्युली आणखी एक बोलायचं होतं. बोलू? बाबा हे बघा, आता हेच सत्य आहे की ताईचं लग्न झालंय आणि ती गरोदर आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण आता तिची पाठवणी करायला हवी. म्हणजे बाबा हे बघा ना, म्हणजे आता सासरच तिचं घर आहे ना. हे बघा बाबा, म्हणजे ताईने आपल्याला न सांगता लग्न केलं, ती चुकलीच आहे. पण तिच्या भविष्याचा आपण विचार करायला हवा ना. आणि तिने तिच्या मर्जीने लग्न केलंय कार्तिकशी. त्यामुळे आता आपण त्यांना अडवूया नको. उलट मला असं वाटतं की आपण आनंदाने तिची पाठवणी करूया. आणि ती सुखी असली तर आपल्याला आनंदच होणार आहे ना. आणि आता जगाला काय वाटतंय ह्यापेक्षा तिला काय वाटतंय ह्याचा विचार करूया. त्या कुटुंबाच्या आनंदाचा विचार करूया. आणि तुम्हीच म्हणता ना, पाणी एका जागी साचून राहिलं तर ते डबकं बनतं. आयुष्य प्रवाही असायला हवं, बरोबर ना? प्लीज आपण ह्या सगळ्यातून पुढे जाऊया. बाबा, दीपू तुझ्या या अशा वागण्याने मी भारावून गेलो ग. तू जे बोलतेस तसं बोलणं कोणालाच कधी जमणार नाही.
तू वयानं लहान आहेस पण खूप समंजस आहेस. पटतंय मला तुझं. करूया आपण सानूची पाठवणी. हे घ्या. काय पण मी ठेवतो. काही नाही, हे थोडं आवश्यक ते सामान आणलंय. गहू, तांदूळ, साखर, तूप वगैरे आवश्यक त्या गोष्टी आहेत फक्त. शाळगावकर, हे सामान तू आणलंस? सर सर प्लीज काही गैरसमज करून घेऊ नका. ते ऍक्च्युली सर, तुम्ही आजारी होतात, सगळे हॉस्पिटलमध्ये होते, घर पण बंद होतं, म्हणून ह्या गोष्टींची गरज पडेल असं वाटलं, म्हणून मी जस्ट आवश्यक तेवढ्या गोष्टी आणल्या. ठीक आहे, मी येतो सर. सर तुम्ही प्लीज फक्त जरा आराम करा आणि औषधं वेळेवर घ्या सर. अरे हॉस्पिटलमध्ये 2 दिवस झोपूनच काढलेले आहेत. आता कसला आराम, भरपूर झाला. त्यापेक्षा थोडं बसलेलं बरं. हे का अगं हाट. अरे बाबा सर थांबा, मी आहे. सर मी असताना तुम्हाला झुकायची गरज नाहीये. ठेव बाई. शाळगावकर, किती रे करतोस तू आमच्या घरासाठी? शाळगावकर, मला 3 मुली आहेत. मला कधीच मुलाची कमी भासली नाही, पण आज जर मला मुलगा असता तर तो तुझ्या इतकाच असता. बाबा, खरं आहे तुमचं. साळगावकर खूप चांगले आणि आपलं कुटुंब सुखी राहावं म्हणूनच ते आपल्या आयुष्यात आले. शाळगावकर, आणखीन एक बोलायचं आहे तुझ्याशी. बोला ना सर. कसं आहे, घडून गेलेल्या गोष्टींचा विचार करण्यात काही अर्थ नाही. झालं गेलं विसरून नवीन गोष्टीला सुरुवात करायला हवी. त्यामुळे आम्ही असा विचार केलाय की उद्या आम्ही तुमच्या घरी येतो. सानिकाच्या पाठवणीबद्दल विचार करायला.